बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी, बच्चू कडू यांचं आंदोलन अखेर आटोपलंय। नागपूरमधील परिस्थिती आता पूर्वपदावर आल्याचं सध्या दिसून येतंय। तर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं होतं। 3 दिवस हे आंदोलन चाललं आणि त्यानंतर आता हे आंदोलन अखेर आटोपलंय। काल बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली आणि त्यानंतर बच्चू कडू यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या आणि त्यावरती लवकरच तोडगा निघेल असं आश्वासनही दिलंय। तर मनासारखं झाल्यानं बच्चू कडू समर्थक हे आनंदले असं चित्र पाहायला मिळतंय। नागपूरमध्ये सध्या शेतकऱ्यांनी आनंद साजरा केलेला आहे। तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये मोठा एल्गार मोर्चा पुकारला होता, आंदोलन पुकारलं होतं आणि आता या मागण्या पूर्ण झाल्यानं बच्चू कडू समर्थक यांच्यामध्ये आनंदाची लाट पसरल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। बच्चू कडू समर्थकांनी या सगळ्या परिस्थितीवर आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। अतिवृष्टी आणि त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून गेला होता। शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले होते आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आक्रमक होत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, त्याचबरोबर हमी भावासंदर्भात मागण्या केल्या होत्या आणि या सगळ्याच्या मागण्यासाठी बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि याच आंदोलनाला यश आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडू यांच्याशी मुंबईमध्ये चर्चा केली आणि तुमच्या सर्व मागण्या आम्हाला मान्य आहेत, यावरती लवकरच तोडगा काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। तर याच आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। बच्चू कडू यांच्या मागणीला जे आहे ते सरकारने समर्थन दिले आणि 30 जून पर्यंत जी आहे ती एका अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यात जे आहे ते पैसे जमा होणार आहेत। आपल्यासोबत आंदोलक आहेत जे एका अर्थाने इथे जल्लोष साजरा करतात, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, काय भावना पहिली आहे तुमची? आमची आता सध्याची भावना म्हणजे आमचे नेते माननीय बच्चू कडू साहेबांनी गेली 9 महिने जी मेहनत घेतली त्या मेहनतीला आज फळ मिळालं। हे सरकार मूग गिळून गप्प होतं, या सरकारला बोलतं केलं आणि काल जाताना भाऊ सांगून गेले होते की तुम्ही नागपुरात ठाम राहा, मी उद्या कर्जमुक्तीची तारीखच घेऊन येणार। आमच्या नेत्यावर आमचा एवढा विश्वास होता जेवढा आमच्या जन्मदात्या आई वडिलांवर विश्वास आहे तेवढा विश्वास होता आणि माझा नेता एकटा लोळला, एकटा। तुमच्या डोळ्यात अश्रू सुद्धा आहे, काय म्हणजे एकटा लोळला आणि कर्जमुक्तीची तारीख माझ्या नेत्याने मिळून आणली। माझ्या नेता या देशात शेतकऱ्याचा कोणी नाही आणि माझ्या शेतकऱ्याचा वालीदार कोणी असेल तर बच्चू भाऊ कडू आहे। आज आमच्या भावना अशा आहेत की आज आमचा शेतकरी मरणाच्या दाराला जो परत आला तो फक्त एका व्यक्तीमुळे आला, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे लोकनेते माननीय बच्चू भाऊ कडू आणि पूर्ण शेतकरी राजा एकवटला। शेतकरी राजा नागपूरच्या सीमेवर आला आणि नागपूरच्या सीमेवर आलेला माझा शेतकरी राजा पाहून या सरकारला घाम फुटला, म्हणून या सरकारने आज बैठक लावली। तरी मी सांगतो उशिरा का होईना सरकारला शहाणपण आलं। मी महाराष्ट्र शासनाचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानेल की तुम्ही जे 30 जून तारीख दिली 30 जूनच्या आत आमच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा। आम्ही बच्चू भाऊच्या नेतृत्वात मुंबईत येऊन माननीय मुख्यमंत्र्यांचा यथोचित सत्कार करू, याच्यामध्ये काही दुमत नाही। 30 जून हे आमच्या शेतकऱ्याचा दिवाळीचा दिवस राहील, त्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे आणि लोकनेते बच्चू भाऊ कडू यांचे शेतकऱ्याच्या वतीने जाहीर आभार मानतो। आपल्या डोळ्यात अश्रू आहे, काय वाटते? काय वाटते काय? आता मला सर्वात महत्वाचं हे वाटते बच्चू भाऊंनी जे परिश्रम घेतले फायदा पाहायला फोडेपर्यंत बच्चू भाऊ चालले आणि जी योग्य वेळ शासनाची होती ती योग्य वेळ खाल्ली आणि सर्व भाऊचे कसे स्वागत कराल तुम्ही? आम्ही स्वागत कोण्या शब्दाला शब्द राहिले नाही।
ज्या गोष्टीने हे डोळ्यातलं अश्रू, तुमची भावना, तुमची चळवळ भावना बच्चू बोला जवळून आणि रोज ज्याप्रमाणे एखाद्या विलक्षण मध्ये एखादा मोठा अपडेट घेते काय आजचं याप्रमाणे बच्चू कार्यकर्त्या जवळून रोज हाच कोण येणार, किती येणार, असे लोक अरे लोक एकत्रित होऊन शेतकऱ्याचे एकत्रित केले आणि एकत्रित करून शेतकरी नेते एकत्रित केले. झेंडा कोणचाही असो पण झेंडा सोडा पण शेतकऱ्याचा झेंडा घ्या. यामुळे हा ऐतिहासिक दिवस पाहायला भेटत होता. यामुळे ही घोषणा झालेली आहे आणि लग्नाची तारीख ठरलेली आहे. नाहीतर तारीख चालू होती, तारीख मिळाली नव्हती. फक्त योग्य वेळ सांगत होते पण ती योग्य वेळ सन्माननीय बच्चूभाऊच्या पायाचे बोट फुटून सन्माननीय बच्चूभाऊच्या पोटाच्या आतड्या किडनीवर असर पडून मिळाली. हे दुर्दैव आम्हाला, कारण का हा लाखोचा पोशिंदा आहे. हा आमच्या शेतकऱ्यासाठी जगणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यापुढे आम्ही शेतकरी सर्व संघटितून ताकदीने बच्चूभाऊच्या सपोर्ट करू आणि ताकदीने बच्चूभाऊला हाकेवर हात देऊ. जर हा दिवस जर दिसला नसता तर उद्या नक्कीच रेल लोक नाही घरी मेल्यापेक्षा इथं मरून गेलो असतो. आता आपण आपल्या गावी जाल, काय जल्लोष साजरा कराल, कसा जल्लोष असणार आहे तुमच्या? आमचा जल्लोष खूप मोठा दिवस आहे. दिवाळी काळी तुम्ही दिवाळी साजरी केली, हे दिवाळी ते कशी असणार आहे तुमची? आमची काळी दिवाळी केली हे खरं आहे, शेतकऱ्याची काळी दिवाळी केली. पण बच्चूभाऊनं या काळ्या दिवाळीला दिवाळी झाल्यावर दिवा लावला शेतकऱ्याच्या घरी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जो उद्या मरणारा होता तो मरणार नाही. त्याला आशा झाली का आपलं कर्ज फेडल्यावर कर्ज भेटणार आहे. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही 30 तारीख दिली, तुम्ही योग्य वेळ सांगत होते पण त्याचं मुहूर्त काढलं. पण आता हे सांगतो आम्ही का त्याच्याही जर अगदी शेतकऱ्या खात्यात पैसे गेले आणि खात्यात शेतकऱ्याला फायदा झाला तर खूप चांगलं होईल. म्हणून बच्चूभाऊ आणि सन्माननीय बच्चूभाऊ आणि सर्व शेतकरी नेत्याचे आम्ही शेतकरी मनापासून आभारी आहोत. आपण बघू शकता की ऐतिहासिक क्षण हा संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आहे. डोळ्यात अश्रू आहे आणि भावना एकच आहे की बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांसाठी लढा आहे तो जिंकलेला आहे. आम्ही बच्चूभाऊ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करू अशी सुद्धा भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.